नमस्कार. वास्तुशांती पूजा करण्यामागचा उद्देश घर किंवा काम करण्याच्या ठिकाणाला वाईट शक्ती, नकारात्मक प्रभावांपासून शुद्ध करणे हा असतो. वास्तुशांतीमुळे वास्तुदेवता, कुलदेवता यांचीही पूजा होते. आप्तेष्टांच्या येण्यामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे वास्तू पावन होते. ही अनेक लाभ कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नवीन वास्तू खरेदी केली किंवा एखाद्या जुन्या वास्तूमध्ये आपण नव्याने राहायला गेलो किंवा व्यवसायानिमित्त ती जागा वापरात काढली की सुरुवातीला तिथे गणपती पूजन, कलश पूजन आणि वेळेनुसार वास्तू शांत करण्याची हिंदू धर्मात मान्यता आहे. किंवा आपल्याला शक्य असेल तेव्हा वास्तू शांत करावी. वास्तुशास्त्रातही या पूजेला महत्त्व आहे. ही पूजा नेमकी कोणत्या उद्देशाने केली जाते हे आपण जाणून घेऊया. आपली वास्तू उभारली जात असताना खोदकाम, दगडांची तोडफोड, झाडांची कापणी, असंख्य प्राणी, जीव, जंतू, मुंग्या, पक्ष्यांची घरटी या सगळ्यांचा नाश होतो. वास्तू तयार करण्यासाठी खूप यंत्रे वापरली जातात. त्यामुळे या वास्तुपुरुषाच्या शरीराला सुद्धा इजा पोहोचते. या सगळ्यांचा जो दोष तयार होतो तो त्या वास्तू विकत घेणाऱ्याला लागतो. म्हणून त्याची क्षमा याचना करता यावी, तसेच सर्व देवतांचे पूजन करून त्याची प्रार्थना करता यावी. आपल्याला कोणता दोष लागू नये व वास्तुपुरुषाची कृपा व्हावी म्हणून वास्तुशांत अवश्य करावी. वास्तुशांत केल्यामुळे वास्तूचे सगळे दोष दूर होतात. आपल्याकडून झालेल्या कळत नकळत सूक्ष्म जीवितहानीचा दोषमुक्तीची प्रार्थना करता येते आणि नवीन घरात जाताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये. वास्तुदोष दूर झाल्यामुळे घरातील सदस्यांना चांगलं आरोग्य, ऐश्वर्य, धनसमृद्धीचे वरदान मिळते. होम हवन आदी गोष्टींमुळे वातावरण शुद्ध होते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश केल्याने वास्तू लाभते. वास्तुशांतीमुळे वास्तुदेवता, कुलदेवता यांची पूजा होते. आप्तेष्टांच्या येण्यामुळे आणि आशीर्वादामुळे वास्तू पावन होते. आणि जर वास्तू तुमची स्वतःची नसेल पण अनेक वर्षापासून भाड्याने राहत असाल तरी देखील त्या ठिकाणाची वास्तू शांत करू शकता. वास्तू शांत करणे सक्तीचे नाही, पण कोणत्याही नवीन ठिकाणी राहायला जाण्यापूर्वी वास्तू शांत करणे शुभ मानले जाते. धन्यवाद.